start one by one. So proof. First, याच्यामध्ये first sin inverse x equal to cosec inverse of 1 upon x. ठीक आहे. आता हे सगळे जे प्रूफ्स आहेत तर दोन अँगलने यांचा विचार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. दोन अँगलने विचार करायचा. अँगल म्हणजे दृष्टिकोन. आपला मॅथमॅटिक्सचा जॉमेट्रीचा अँगल नाही. अँगल म्हणजे दोन वेगळ्या पद्धतीने आता विचार करायचा आहे. दोन पार्ट्स मध्ये विचार करायचा आहे. एक पार्ट हा इतका आणि दुसरा पार्ट डोमेन साठी जे काय कंडिशन आहेत त्या कंडिशन सुद्धा फुलफिल झाल्या पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे प्रत्येक प्रूफ मध्ये. ठीक आहे. ओके, लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन. फर्स्ट वन मध्ये काय आहे? sin इनवर्स x इक्वल टू cosec इनवर्स ऑफ 1 upon x हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन काय आहे? x belongs to -1 1 and x not equal to 0. So given, what is given? -1 less than or equal to x less than or equal to 1 and x not equal to 0. So therefore 1 upon x जो आहे ठीक 1 upon x belongs to r minus -1 1 and minus r belongs to -1 1. Okay, therefore 1 upon x belongs to r minus -1 1. ठीक आहे. कारण जर x -1 आणि 1 च्या मध्ये आहे तर 1 upon x कुठे असणार ते आपण ऑलरेडी नंबर लाईन वर डिस्कस केलं. इट इज बिटवीन all the real numbers except this interval -1 1. ठीक, that is defined. तर 1 upon x हा सुद्धा डिफाइंड आहे असं आपण अगोदर प्रूव्ह करून घेतलं. कारण या केस मध्ये x आणि 1 upon x दोन आहे. तर x तर ठीक आहे डोमेन मध्येच आहे आणि 1 upon x सुद्धा कसा आहे? डिफाइंड आहे. ठीक. नाउ पुढे सिन्स लेट sin इनवर्स x म्हणजे जी काय लेफ्ट हँड साइड आहे sin इनवर्स x लेफ्ट हँड साइड त्यालाही म्हटलं लेट sin इनवर्स x इक्वल टू थीटा. ठीक, sin इनवर्स x इक्वल टू थीटा and therefore x is equal to what? sin theta. Here sin inverse x equal to theta असेल तर x काय होऊन जाणार? x is equal to sin theta. आता याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर काय होणार? Therefore 1 upon x ठीक आहे रेसिप्रोकल is equal to 1 upon sin theta इनवर्ट एंडो केला. Therefore 1 upon x equal to 1 upon sin theta म्हणजे cosec theta. आता cosec इकडे घेऊन येणार मग काय होणार? Therefore cosec inverse 1 upon x equal to theta. ठीक आहे, cosec या साइडला आणला and therefore मग थीटा इक्वल टू फक्त आता हे केस आहे फक्त लिहिताना मी असं लिहितो cosec inverse 1 upon x equal to theta म्हणजे थीटा इक्वल टू cosec inverse 1 upon x. आणि थीटा म्हणजे काय? आपण अगोदरच बघितलं. थीटा इज इक्वल टू व्हॉट? sin इनवर्स x. खाली येणार therefore थीटा म्हणजे sin इनवर्स x इक्वल टू cosec इनवर्स 1 upon x. सो अशा पद्धतीने प्रूफ होतो. सिंपल स्टेप. sin इनवर्स x इक्वल टू थीटा सो x इक्वल टू sin थीटा. मग इन्व्हर्टेड x चा रेसिप्रोकल sin थीटा चा रेसिप्रोकल. sin थीटा चा रेसिप्रोकल cosec थीटा. cosec इकडे आला त्याला cosec इनवर्स x इक्वल टू थीटा. थीटा म्हणजे sin इनवर्स x. तर हे फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे इतकं सिंपल असं प्रूफ आहे. क्लियर? आता सोबत आपल्याला डोमेन सुद्धा सांगावं लागेल. आता लेट sin इनवर्स x इक्वल टू थीटा आहे. राईट करून घेऊन जातो. Therefore theta belongs to what? sin इनवर्स x जर थीटा असेल तर थीटा belongs to what आपल्याला माहिती आहे. थीटा belongs to -π/2, π/2. theta belongs to -π/2, π/2. Also x is not equal to 0. x 0 नाहीये आणि म्हणून therefore theta belongs to -π/2 to π/2 आणि -0
ठीक आहे. थिटा बिलॉंग्स टू -π/2 टू π/2 -0, कारण एक्स जर 0 नाहीये तर थिटा सुद्धा 0 नसणार, कारण साइन 0 इज इक्वल टू 0. साइन 0 इज इक्वल टू 0. मग जर साइन 0 नाहीये म्हणजे ठीक आहे, तर एक्स सुद्धा 0 नाहीये, म्हणून थिटा सुद्धा 0 नाहीये. म्हणजे -π/2 च्या π/2 मध्ये 0 सुद्धा येत असतो, लक्षात घ्या. -π/2 आणि π/2 आहे क्वाड्रंट, लक्षात घ्या. हा इथे आहे -π/2, इकडे आहे π/2. या पर्टिक्युलर इंटरवल मध्ये 0 सुद्धा इन्क्लूड आहे. पण एक्स 0 नसल्यामुळे थिटा सुद्धा 0 नसणार. ठीक आहे. आणि थिटा 0 नसला पाहिजे, कारण थिटा जर 0 झाला तर तुम्ही चेक करा कोसेक 0 किती आहे. चेक करा बरं, कोसेक 0 किती आहे टेबल मध्ये. इन्फिनिटी आहे. कोसेक 0 किती आहे? इन्फिनिटी आहे. आणि इन्फिनिटीच्या केसमध्ये इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाइंड आहे, म्हणून या पद्धतीने आपण लिहून घेऊ. ओके, जस्ट अ सेकंड. Okay, so this is the proof for first result or first property. ठीक, अशाच पद्धतीने सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही प्रूव्ह करू शकता. लक्षात घ्या, सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये हा जो काय पार्ट आहे इकडचा, हा इतका पार्ट हा सेम असणार. त्याला पॉज झाला, परत व्हिडिओ. हा यस कल्याणी चेक कर. व्हिडिओ पॉज होण्याचा प्रॉब्लेम. तर हा जो पार्ट आहे हा प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये सेम असणार. ठीक आहे, प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये साइन इनवर्स कोसेक इनवर्स, कॉस इनवर्स सेक इनवर्स, इकडे कॉस इनवर्स असणार, त्याचा इकडे सेक होणार, सेम स्टेप सगळे असणार. राहतो फक्त विषय याचा डोमेनचा. ठीक, तर या दोन पार्ट मध्ये प्रूफ कन्सिडर करायचं. सगळ्यात अगोदर काय, तर एक्स आणि 1/x दोघे डिफाइंड आहे. एक्स तर त्याने गिवन मध्येच आहे आणि 1/x सुद्धा डिफाइंड आहे, हे आपण दाखवून देणार त्या ठिकाणी. आणि ते एकदा लिहिल्यानंतर जो थीटा अँगल आहे तो थीटा अँगल असा असला पाहिजे, थीटा अँगल असा असला पाहिजे की ज्या ठिकाणी कुठलाही रेशो इन्फिनिटी व्हायला नको. ठीक, म्हणून ही केस आपण त्यामध्ये लिहून घेऊ शकतो. सो प्रूफ फर्स्ट आपण लिहिलेला आहे, बाकी जे आहे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स हे तुम्ही करणार. आपण जाऊया सेकंड. सेकंड, त्यामध्ये फर्स्ट काय, साइन इनवर्स ऑफ -x इक्वल टू मायनस साइन, कंडिशन काय, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे. सो गिवन -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आणि या केस मध्ये दोघं साइडला अँगल काय, x आणि -x आहे, x आणि -x, आणि x हा मायनस पण आहे आणि प्लस पण आहे. ठीक, सो देअरफॉर all conditions are defined. Therefore, all conditions are defined. Next, आता sin inverse of -x इक्वल टू मायनस साइन इनवर्स x हे मला प्रूव्ह करायचं. मग लेफ्ट हँड साइड आहे तिला कन्सिडर करायचं. काय लेफ्ट हँड साइड, साइन इनवर्स ऑफ -x. सो लेट साइन इनवर्स ऑफ -x इक्वल टू थीटा. कुठल्याही व्हॅल्यूचा जो साइन इनवर्स असणार तो अँगल असणार आहे. दिस इज व्हॅल्यू, दिस इज अँगल. अँगल नेहमी थीटा मध्ये दाखवतात, व्हॅल्यू एक्स मध्ये. ठीक, सो साइन इनवर्स -x इक्वल टू थीटा. देअर आता फक्त इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे तुम्ही असाच पद्धतीने प्रूफ लक्षात घेणार. तिथल्या इथे बरोबर फिरणार. साइन इनवर्स तिकडे जाणार आता,
मग काय होणार -x इक्वल टू साइन थिटा. क्लिअर. आता मायनस साइन तिकडे जाणार. सो देअरफॉर x इक्वल टू मायनस साइन थिटा. ठीक. पुढे देअरफॉर x इक्वल टू, आता मायनस साइन थिटा म्हणजे तो असतो साइन ऑफ मायनस थिटा. ट्रिग्नॉमेट्रीचा बेसिक फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. ठीक. परत आता साइन इकडे येणार, साइन तिकडे घेऊन येणार. देअरफॉर साइन इनवर्स x इक्वल टू मायनस थिटा. ठीक आहे. आता मायनस साइन इकडे येणार. सो देअरफॉर मायनस साइन इनवर्स x इक्वल टू थिटा. लिहिताना फक्त थिटा इकडे लिहितो आणि मायनस साइन इनवर्स x इकडे लिहितो. थिटा म्हणजे काय लिहितो बघा. थिटा म्हणजे साइन इनवर्स ऑफ मायनस x. सो देअरफॉर थिटा म्हणजे साइन इनवर्स ऑफ मायनस x इक्वल टू राइट हँड साइडला मायनस साइन इनवर्स x इज ट्रू. काय डाऊट असेल विचारून घ्या. इकडून तिकडे तिकडून इकडे. रिझल्टवर नजर ठेवायचा. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे मात्र लक्ष असलं पाहिजे. ठीक. आता राहिला विषय डोमेनचा. डोमेन मध्ये आपल्याला माहितीच आहे x जर -1 च्या मध्ये आहे तर थिटा जो आहे तो -π/2 π/2 च्या मध्ये असतो. साइडला लिहून घ्यायचं. Also since x belongs to -1 + 1 therefore theta belongs to -π/2 π/2. आणि म्हणून बघायचं जो फॉर्म्युला वापरलेला आहे आपण मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थिटा. आता साइन ऑफ मायनस थिटा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मायनस थिटा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तो याच्या मध्ये येत असतो. -π/2 आणि π/2 मध्ये फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट आहे आणि मायनस थिटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. सो हे सगळे डिफाइन होतं असं आपण. क्लिअर. तर हे सेकंड मध्ये आपण फर्स्ट प्रूव्ह केलं. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. जस्ट अ सेकंड. ठीक आहे. आता सेकंड मध्ये सेकंड पण प्रूव्ह करू. सेकंड मध्ये सेकंड cos इनवर्स ऑफ -x इक्वल टू पाय और जस्ट अ सेकंड. प्रॉपर्टी सेकंड त्यातली सेकंड cos इनवर्स ऑफ -x इक्वल टू पाय मायनस cos इनवर्स x. ठीक है. दिस वी हैव टू प्रूव. So first thing given -1 less than or equal to x less than or equal to 1 therefore all conditions are defined. ठीक है. आता इकडचा पार्ट अगोदर करून घेतो. Since x belongs to -1 1 theta belongs to what? -π/2 to π/2 असतो का? तर नाही. सांगा cos इनवर्सच्या केस मध्ये थीटा बिलॉंग्स टू व्हॉट? व्हिडिओ स्टार्ट करतो तोपर्यंत कोणी उत्तर देऊ शकलं तर आनंद होईल मला. थीटा बिलॉंग्स टू व्हॉट? वी आर टॉकिंग अबाउट प्रॉपर्टी ऑफ cos इनवर्स. जसं साइन इनवर्स साठी आपण -π/2 टू π/2 घेतलेलं तसं cos इनवर्स साठी काय असतं? यस करेक्ट कल्याणी. करेक्ट. इट इज 0 टू पाय. ठीक आहे. सो थीटा बिलॉंग्स टू 0 टू पाय. हा एक चेंज झाला. अजून काय चेंज? आता लेफ्ट हँड साइड आपण आता प्रूव्ह करणार. लेफ्ट काय
cos inverse of minus x equal to theta. Therefore minus x equal to cos theta. ठीक है. Therefore x equal to minus cos theta. ठीक आहे. आणि आता इथून पुढे लक्ष द्या. जसं मायनस साइन थिटा म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा होता, तसं मायनस कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा होत नाही. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ठीक आहे. मला या ठिकाणी मायनस कॉस थिटा पाहिजे, म्हणजे कॉस निगेटिव्ह कोणत्या क्वार्टर मध्ये असतो? सेकंड क्वार्टर मध्ये. फर्स्ट आणि सेकंड. बघा या ठिकाणी थिटा बिलॉंग्स टू 0 टू पाय. 0 टू पाय म्हणजे फर्स्ट अँड सेकंड क्वार्टर. कॉस थिटा सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो. मायनस कॉस थिटा म्हणजे काय होऊन जातो? कॉस ऑफ पाय मायनस थिटा. चेक करा. कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय होतो? पाय असल्यामुळे कॉस रिमेन्स कॉस. पाय मायनस थिटा सेकंड क्वार्टर म्हणून या ठिकाणी मायनस साइन. तर मायनस कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस थिटा. क्लिअर. आता कॉस या साईडला येणार, तर तो होणार कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू इकडे पाय मायनस थिटा. ठीक. पुढचं असेल तिथून व्यवस्थित लिहून. ठीक आहे. कॉस इन्व्हर्स एक्स, कॉस इकडे घेतला तर मला कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू पाय मायनस थिटा. कॉस इन्व्हर्स एक्स तिकडे घेऊन जातो. मायनस थिटा इकडे आल्यानंतर काय होणार? होणार प्लस थिटा इक्वल टू इथं आहे पाय. कॉस इन्व्हर्स एक्स त्या साईडला गेला, मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. and therefore theta, theta म्हणजे काय? cos inverse of minus x is equal to pi minus cos inverse x. सेकंड प्रॉपर्टी. ठीक. सेकंड प्रॉपर्टी. तर याच पद्धतीने जसं आपण साइन इन्व्हर्सचं प्रूव्ह केलं, ऑन द सेम लाईन्स यू कॅन प्रूव्ह टॅन इन्व्हर्स अँड कोसेक इन्व्हर्स. ठीक आहे. हे फोर्थ क्वार्टर मध्ये जाणार. टॅन इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स फोर्थ क्वार्टर मध्ये जाणार. आणि जसं ज्या पद्धतीने आपण कॉस इन्व्हर्सची प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे, त्याच पद्धतीने कॉट इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स प्रूव्ह करणार. हे तुमचे सेकंड क्वार्टर मध्ये जाणार आणि म्हणून पाय मायनस येतो. तर तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की या प्रॉपर्टी मध्ये पाय मायनस काय येतो. साइन मध्ये तरी येत नाही, इथं काय येतो? याच्यामुळे. ठीक आहे. या अलाइड अँगल फॉर्म्युल्यामुळे इथं पाय मायनस काय होतो आणि तो इथं होणार, इथंही होणार, इथेही होणार, तीन ठिकाणी. क्लिअर. सो दिस इज प्रॉपर्टी सेकंड. काही डाऊट? कोई शक? असं मिलिटरी मध्ये विचारतात. कल्याणी, तुझा काही फोन पे नंबरच नाहीये. मला मागचे पण राहिले, आज पण तुझा नंबर लागलेला आहे. मंदारचा आहे, मंदारला देईल. कारण कल्याणी आणि मंदार दोघं मागच्या वेळेस पण आज पण मला अजून बाकीच्यांकडून पण उत्तरे एक्सपेक्टेड आहेत फास्ट. ठीक आहे. त्याच्या आता टायपिंग पण फास्ट असली पाहिजे आणि मुळात लक्ष असलं पाहिजे, कारण मध्येच कुठेतरी बाउन्स क्वेश्चन येणार. ठीक आहे, चालेल. मग आपण आता थर्ड कडे जाऊया. थर्ड प्रूफ. थर्ड त्याच्यामध्ये फर्स्ट. ओके कल्याण, मंदारचा आहेस माझ्याकडे. हा. थर्ड त्यामध्ये फर्स्ट. व्हिडिओ
Okay, so what is the property? Sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2. Domain -1 to 1. ठीक है, domain means value of x, possible values of x. So given -1 less than or equal to x less than or equal to 1. Therefore, all conditions are defined. So what does it mean? तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता. तुम्ही असंही लिहू शकता. -1 less than or equal to x less than or equal to 1. Therefore, बघा वेगळ्या पद्धतीने. Therefore, sin inverse x and cos inverse x are defined. त्याचा अर्थ इतकाच होतो कारण sin inverse x cos inverse x डिफाइंड असण्यासाठी ही महत्त्वाची कंडिशन आहे. दोघं -1 +1 च्या मध्ये असले पाहिजे. Now let us start to prove this. Sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2. प्रूफ काय करणार? तर sin inverse x ला आपण अज्युम करूया थीटा. So let sin inverse x equal to theta. Therefore sin inverse तिकडे जाणार. मग काय होणार? x is equal to sin theta. ठीक आहे, x is equal to sin theta. आता लक्षात घ्या जसं या ठिकाणी sin inverse x आणि cosec inverse 1/x. आपण sin थीटाला कन्वर्ट केलं होतं cosec थीटा मध्ये. आता मला sin थीटाला कन्वर्ट करायचं आहे cos थीटा मध्ये. So therefore x is equal to what? Now sin theta can be written as cos of pi by 2 minus theta. First quadrant का फॉर्मूला. ठीक है, sin theta can be written as cos of pi by 2 minus theta. ठीक, या ठिकाणी बघा इकडे मी साइडला पण लिहून घेणार. ऑल्सो थीटा बिलॉंग्स टू व्हाट? तर थीटा बिलॉंग्स टू -pi by 2 to pi by 2. कारण sin inverse x म्हणजे थीटा आहे ना. sin inverse x is equal to theta. So therefore theta belongs to -pi by 2 to pi by 2. आता त्याच वेळेस इथं cos फंक्शन येतं. इथं कोणतं फंक्शन येतं? cos फंक्शन येतं. मग cos फंक्शन जे आहे ते pi by 2 मायनस थीटाच आहे. तो अँगल सुद्धा तुमचा पर्टिक्युलर डिफाइंड याच्यामध्ये असला पाहिजे. cos कुठे डिफाइंड आहे? आता तुम्ही आन्सर दिला आपल्याला कळल्याने. काय आन्सर आहे? cos इज डिफाइंड इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट म्हणजे 0 टू पाय मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी मी केलं pi by 2 मायनस थीटा बिलॉंग्स टू 0 टू पाय. असणार तुम्ही चेक करू शकता. ठीक, जर थीटा -pi/2 आणि pi/2 च्या मध्ये असेल तर pi/2 मायनस थीटा बिलॉंग्स टू 0 टू पाय. त्यामध्येच असणार. कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता? इथं तुम्ही लिहिण्यासाठी फक्त इतकंच लिहिणार. पण चेक करायचं समजा तर हे असं कसं झालं तर तुम्ही चेक करू शकता. बघा थीटा बिलॉंग्स टू -pi/2 टू pi/2 आहे. मग मायनस थीटा कुठं असेल? मायनस साइन तुम्ही याला मल्टिप्लाय करता. इकडे काय होऊन जाणार? -pi/2 चा प्लस pi/2 प्लस pi/2 चा मायनस pi/2. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी pi/2 ऍड करतो. काय केला? pi/2 ऍड केला याच्यामध्ये. मायनस थीटा मध्ये pi/2 ऍड केला. मग इकडे सुद्धा pi/2 ऍड होणार. हा pi/2 प्लस pi/2 म्हणजे तो होऊन जाणार पाय आणि मायनस pi/2 प्लस pi/2 म्हणजे 0. आता पाय टू 0 नाही लिहित आपण काय लिहितो? 0 टू पाय. ठीक आहे, छोट्या अँगल कडून मोठ्या अँगल. So when we say theta belongs to -pi/2 to pi/2, it means pi/2 minus theta belongs to 0 to pi. आता हे फक्त कशा करता लिहिलं आपण? कारण इथं आता cos इनवर्स फंक्शन येणार आहे. cos आता इकडे येणार आणि तो होऊन जाणार cos इनवर्स x is equal to pi/2 minus theta. म्हणून हा pi/2 मायनस थीटा जो आहे तो cos इनवर्सच्या डोमेन मध्ये म्हणजे 0 टू पाय मध्ये पाहिजे. म्हणून तो इथं आपण प्रूव्ह केलेला आहे. ठीक, ओके. देन नेक्स्ट आता मायनस थीटा इकडे घेऊन यायचं. मग काय होणार?
मायनस थिटा इकडे आणला तर तो होणार प्लस थिटा आहे कॉस इनवर्स एक्स इक्वल टू होऊन जाणार π/2 आणि थिटा म्हणजे काय तर थिटा म्हणजे साइन इनवर्स एक्स सो देअरफॉर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2 हेन्स प्रूव्ड. क्लिअर आहे इथपर्यंत. सो थर्ड मध्ये आपण फर्स्ट प्रूव्ह केलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही सेकंड आणि थर्ड सुद्धा प्रूव्ह करू शकतात. कारण टॅन ऑफ π/2 मायनस थिटा इज कॉट थिटा हे सेकंड साठी लागणार तुम्हाला. सेक ऑफ π/2 मायनस थिटा इज कोसेक थिटा हे थर्ड मध्ये यूज होणार. अशा पद्धतीने 3 प्रूफ तुम्ही लिहिणार. आपण जाऊया आता फोर्थ कडे. फोर्थ वन त्याच्यामध्ये फर्स्ट एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 एक्स वाय लेस दॅन 1 देन ही प्रॉपर्टी आहे. ठीक गिवन मध्ये गिवन एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 अँड एक्स वाय लेस दॅन 1 हे गिवन आहे. आता या ठिकाणी दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहेत टॅन इनव्हर्स एक्स आणि टॅन इनव्हर्स वाय. तर एकाला आपण थीटा म्हणणार एकाला फाय म्हणणार. सो लेट tan inverse x equal to theta and tan inverse y equal to phi. लेणार therefore tan inverse तिकडे घेऊन जाणार theta is equal to therefore x is equal to tan theta आणि y is equal to tan phi. ठीक. आता बघा याच्या काही गिवन कंडिशन आहेत एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय सुद्धा पॉझिटिव्ह. मग याचा अर्थ काय होतो या साइडला लिहिणार सिन्स एक्स कॉमा वाय ग्रेटर दॅन 0 therefore 0 less than theta less than π/2 and 0 less than phi less than π/2. थीटा आणि पाय हे दोघे कुठे असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. थीटा आणि पाय हे दोघेही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार कारण एक्स आणि वाय दोघेही पॉझिटिव्ह आहेत म्हणून. ठीक. अँड देअरफॉर आता थीटा प्लस पाय कुठे असेल मग theta is in first quadrant, phi is in first quadrant. ठीक का कारण x आणि y दोघे ग्रेटर दॅन 0 आहे आणि x म्हणजे tan थीटा y म्हणजे tan phi. म्हणजे पॉझिटिव्ह कधी असतात फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. क्लिअर. नाउ नेक्स्ट थिंग मग आता जर 0 to π/2 मध्ये थीटा आणि 0 to π/2 मध्ये phi असेल तर थीटा प्लस phi जो आहे इट इज बिटवीन 0 to phi. थीटा प्लस पाय दोघांची जर ऍडिशन आपण केली तर तो असणार आहे 0 to पाय मध्ये.
उलट आपण या ठिकाणी एक्स आणि सगळ्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आता मला प्रूव्ह करायचं आहे tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक, फॉर्म्युला लिहूया आपण tan ऑफ थीटा प्लस फाय. मग tan ऑफ थीटा प्लस फाय काय असणार? tan थीटा प्लस tan फाय अपॉन 1 मायनस tan थीटा tan फाय. ठीक, so tan ऑफ थीटा प्लस फाय इज इक्वल टू, आता tan थीटा म्हणजे कोण आहे? एक्स प्लस tan फाय म्हणजे वाय अपॉन 1 मायनस tan थीटा म्हणजे एक्स, tan फाय म्हणजे वाय. tan ला त्या साईडला घेऊन जाणार, इकडे शिल्लक राहणार थीटा प्लस फाय इज इक्वल टू tan तिकडे जात असेल तर तो होणार tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये येणार एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता थीटा प्लस फाय म्हणजे काय? तर थीटा म्हणजे tan इनवर्स एक्स प्लस फाय, फाय म्हणजे tan इनवर्स वाय इज इक्वल टू राइट हँड साइडला tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy. So that is the formula for this. फॉर्म्युला आपण या ठिकाणी प्रूव्ह केला. ठीक, तर फोर्थ मध्ये हे फर्स्ट प्रूफ होतं. काय डाऊट असेल तर विचारून घ्या. आता राहतो विषय की आपण या ठिकाणी सांगितलं थीटा प्लस फाय कुठे 0 टू पाय मध्ये याच्यावरून. ठीक आहे, या पहिल्या दोन कंडिशन यूज करू, तिसरी कंडिशन अजून बाकी आहे, एक्स वाय लेस दॅन 1. ठीक, लिहिणार ऑल्सो एक्स वाय इज लेस दॅन 1, एक्स वाय इज लेस दॅन 1, therefore RHS or RHS लिहिण्यापेक्षा आपण लिहूनच घेऊया x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज पॉझिटिव्ह. therefore x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार, कारण x पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह आणि एक्स वाय लेस दॅन 1 आहे, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघे पॉझिटिव्ह झाले, म्हणजे कंप्लीट क्वांटिटी असणार आहे पॉझिटिव्ह. लेफ्ट हँड साइडला कोण आहे? tan ऑफ थीटा प्लस फाय, तो कसा आलेला आहे? पॉझिटिव्ह. आणि आपण थीटा प्लस फाय कुठे? 0 टू पाय मध्ये. आता 0 टू पाय मध्ये दोन क्वाड्रंट येतात, पहिला आणि दुसरा. ठीक आहे, पण थीटा प्लस फाय हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जर असेल तर tan त्याचा निगेटिव्ह होऊन जातो. मात्र मला या ठिकाणी आरएचएस कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून आपण लिहिणार देअरफॉर थीटा प्लस फाय किंवा देअरफॉर 0 लेस दॅन थीटा प्लस फाय लेस दॅन फाय बाय 2. दॅट इज इन ब्रॅकेट मध्ये लिहू शकता फर्स्ट क्वाड्रंट. थीटा प्लस फाय कसा आहे? लेस दॅन पाय बाय 2 असणार, कारण जर राइट हँड साइड जी आहे ती जर पॉझिटिव्ह आहे तर लेफ्ट हँड साइड सुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे, आणि थीटा प्लस फाय जर तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, जसं की या ठिकाणी आपल्याला दिसतंय 0 टू पाय मध्ये जर तो असेल तर 0 टू पाय मध्ये दोन क्वाड्रंट येतात, फर्स्ट आणि सेकंड. सेकंड मध्ये tan निगेटिव्ह असतो, तो आपण कन्सिडर करणार नाही. थीटा प्लस फाय कुठे येणार? फक्त 0 टू पाय बाय 2 म्हणजे
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सेम अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे प्रूव्ह करू शकता. म्हटलंच मी एक मायनसचा जो आहे तो लगेच याच ठिकाणी थोडेसे चेंजेस करून होऊन जाईल, तो आपण करून घेऊया. आता फोर्थ मध्ये 4 प्रूव्ह करतो आहे. फर्स्ट होता, आता फोर्थ मध्ये 4. ठीक, ही कंडिशन नाही हे परिणाम. तर त्यामध्ये tan इनवर्स x थीटा tan इनवर्स y म्हणजे पाय x y इकडे tan ऑफ थीटा प्लस पाय असा फॉर्म्युला नाही घेता मी घेणार tan ऑफ थीटा मायनस पाय. फॉर्म्युला होणार tan थीटा मायनस tan फाय अपॉन 1 प्लस tan थीटा tan फाय. लेफ्ट हँड साइडला मायनस, इकडे मायनस, इथं प्लस, इथं मायनस, इकडे मायनस, या ठिकाणी प्लस. ठीक, इकडे होऊन जाणार मायनस साइन, इथं सुद्धा सायमल्टेनियसली मायनस आणि प्लस साइन होणार आणि फॉर्म्युला प्रूव्ह झाला तुमचा. tan इनवर्स x minus tan inverse y equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy.